जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी सौ वैष्णवी हेलसकर जोशी, राहणार पुणे आणि माझे वय 31 वर्षे आहे. अनुराधाताई राजाध्यक्ष आयोजित मनाच्या श्लोकांवर आधारित स्पर्धेत मी सहभागी झाले आहे. अनुराधाताईंनी टाकलेल्या व्हिडिओमधून मला सर्वात जास्त आवडलेला श्लोक आहे श्लोक क्रमांक 36. तो मी आज सादर करणार आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपारूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या सर्वांना नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो, देव नेमका कुठे बरा असतो? आपल्यावर जेव्हा एखादा कठीण काळ असतो किंवा संकट आलेलं असतं तेव्हा तर आपण नेहमी असं म्हणतो की हा देव कुठे बरं लपून बसलाय. तर समर्थ आपल्याला सांगतात की देव हा सदैव आपल्याजवळ आहे, परंतु कसा, तर ते आपल्याला पुढील ओळीत सांगतात. कृपारूपणे अल्पधारिष्ट पाहे, म्हणजेच अत्यंत कृपाळू दृष्टीने प्रेमाने आपलं अल्पधारिष्ट म्हणजे थोडंसं धैर्य देव बघत असतो. संकटाच्या वेळी आपण दाखवलेली थोडीशी हिंमत आणि धैर्य तो देव बघत असतो. तर यासाठी मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. ते म्हणजे आई आणि मुलाचं उदाहरण. की बाळ नुकतंच चालायला शिकलेलं असतं तेव्हा ते एक पाऊल टाकतं, डगमगतं आणि खाली पडतं. परंतु अशा वेळी आई स्वतः हात धरून त्याला चालवत नाही, तर ती लांब उभी राहून फक्त त्याला धीर देत असते की आणि त्याचा प्रयत्न बघते की तो पडल्यानंतर बाळ परत उभं राहून चालण्याचा प्रयत्न करतोय की नाही. अगदी तसंच भगवंतही आपली परीक्षा बघत असतात. पण आपल्याला भगवंत दिसत नसला तरीही त्यांची कृपादृष्टी मात्र सदैव आपल्यावर असते. भगवंत म्हणजे एखाद्या आईप्रमाणेच असतात आणि म्हणूनच तर आपण त्यांना आईचीच उपमा देतो. त्याचप्रमाणे मी स्वतः एक IT इंजिनियर असल्याने जसं समर्थ सांगतात की प्रत्येक ठिकाणी अगदी जळी स्थळी काष्ठी पाषाणी देवाचा वास आहे. तर दररोज दैनंदिन कामामध्ये देखील मला वाटतं परमेश्वराचा वास असतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे कुठलंही एखादे कोडिंगचं लॉजिक असेल किंवा एखादा मेल करायचा असेल, एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर AI सारख्या टेक्नॉलॉजीचा, AIच्या टूल्सचा मी वापर करते आणि त्यावेळी ती एवढी बुद्धी, एवढी कल्पकता हे देखील परमेश्वराचीच देणगी आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आपण जेव्हा संकटात असतो तर समर्थ जसं सांगतात की देव जवळ आहे, तर त्याच आशयाचा एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश मला आठवतोय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच ते देखील आपल्याला तेच सांगत असतात. ज्याप्रमाणे समर्थ सांगतात की संकटाच्या वेळी न डगमगता आपण केलेला छोटासा प्रयत्न देखील देव पाहतो. फक्त तेवढंच नाही, तर या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगू इच्छितात की आपण एखाद्याला केलेली छोटीशी मदत, एखाद्या भुकेल्याला दिलेले अन्न, तहानलेल्याला दिलेले पाणी, त्या ठिकाणी देखील आपण चांगुलपणा दाखवून केलेली मदत, तिथे देखील परमेश्वराचा वास असतो. आणि हे सगळ्या गोष्टी दिसल्या की मग भगवंत आपल्याला आपोआप सुख, आनंद आणि शेवटी मोक्षप्राप्ती देतो. कारण प्रभू श्रीराम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत. अनुराधाताईंनी देखील त्यांच्या व्हिडिओमध्ये या श्लोकाचा अर्थ सांगताना एका व्यक्तीची मुलाखत घेतली आहे की त्या व्यक्तीने शारीरिक अडचणींवर मात करून कसं जिद्दीने आणि परिश्रमाच्या जोरावर आपल्या आयुष्यात ते कसे पुढे गेले हे आपल्याला अनुराधाताईंच्या व्हिडिओमध्ये दिसलं आहे. की त्या मुलाखतीतून आपल्याला एक शिकवण भेटते की शरीराला मर्यादा असू शकतात, परंतु मनाला मर्यादा नसतात. म्हणजे आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कुठल्याही संकटांना तोंड देऊ शकतो. अनुराधाताईंनी जो हा उपक्रम सुरू केला आहे, प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखती, त्याचबरोबर लहान मुलांना सहभागी करून बालमनावर त्या विशेष संस्कारांची बीजे रुजवत आहेत, हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आणि अनुराधाताईंमुळे मला या स्पर्धेत भाग घेण्याचा योग आला आणि समर्थांच्या मनाच्या श्लोकांवर चिंतन करण्याची प्रेरणा भेटली. त्याबद्दल अनुराधाताईंचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.